नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले। दरम्यान त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्यावर आरोपही केलेत। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात उभा असलेला डमी गणेश गीते हा विरोधकांनीच उभा केलाय। त्याच्या मागे उमेदवारी अर्ज करताना त्यांचे बंधू आणि त्यांचा साथीदार हा त्यांच्यासोबत असल्याचा देखील व्हिडिओ त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवलाय। दरम्यान महाविकास आघाडी म्हणून जे काम करतायत त्यांच्यावर भाजपमध्ये असून महाविकास आघाडीचं काम करणाऱ्यांवर देखील तडीपारीच्या नोटिसा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप गणेश गीते यांनी केलाय। आज या ठिकाणी तो एक खुलासा मला आपल्याला द्यायचा होता। डमी गणेश गीतेचा फॉर्म कोणी भरला आणि ह्या इकडनं सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी ज्या 400-350 लोकांच्या ज्या तडीपारी या ठिकाणी केलेल्या आहेत, त्या तडीपारीमध्ये मोजले तर 50-60 पण गुन्हेगार नसतील। अक्षरशः काहींच्या नावापुढे निरंक लिहिलेलं आहे, पण त्यांना जाणून बुजून या ठिकाणी तडीपारीच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहे। आणि विशेष करून जे माझं काम करताय त्यांना पण या मतदारसंघामध्ये काही भारतीय जनता पार्टीचा आहे, काही शिवसेनेचा आहे, काही काँग्रेसचा आहे, पण भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी तडीपारीच्या नोटिसा देण्यात आल्या। आणि हेच लोक लोकसभेत महायुतीचं काम करायला कोणतीही नोटीस नव्हती, कोणताही अजेंडा नव्हता, ते त्या ठिकाणी महायुतीचं काम प्रामाणिकपणे करत होते। आज या ठिकाणी माझ्या विधानसभेत त्यांनी काम करू नये किंवा मदत करू नये म्हणून ही सत्तेचा वापर करून नामुष्की येण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी मुद्दामून निर्माण केली जाते। पण त्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही, पण मला हे तुमच्या समोर मांडायचं होतं। आणि या ठिकाणी जो डमी गणेश गीतेचा विषय तोही मी तुम्हाला क्लिअर केला। आणि दुसरा विषय की या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून ज्या प्रचारामध्ये अनेक अडथळे आले, माझ्या आईला या ठिकाणी शिवीगाळ झाली, माझ्या भावाच्या गाडीवर गाडी फोडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर माझ्या भावाच्या मिसेसला पण त्या ठिकाणी धमकावण्याचा प्रयत्न केला, हे असे प्रकार झाले। आपण सर्वांनी या ठिकाणी मला 15 दिवस भरपूर सहकार्य केलं, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार पण मानतो। आणि विशेष म्हणजे की या ठिकाणी उद्या 20 तारखेला मतदान आहे आणि सर्व मतदारांना आव्हान पण करतो की माझी निशाणी अनुक्रम नंबर 1 आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस आहे, तरी सर्वांनी हे लक्षात ठेवावं आणि या ठिकाणी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे। एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांच्या असं निदर्शनास आलं की आता निवडणुकीचा निकाल जेव्हा लागणार आहे तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागेल। त्यामुळे वातावरण थोडं गरम झालेलं आहे, परंतु सर्वांनी शांततेत राहून मतदान करून घेणं गरजेचं आहे। आणि महाविकास आघाडीची सत्ता या राज्यात येणार आहे, तर मतदान सर्वांनी करावं ही कळकळीची विनंती करतो। या पत्रकार परिषदेसाठी गणेशजी गीते, राजाभाऊ वाजे, सुनीलजी बागुल, आमच्या पांडेताई, सन्माननीय चबुजी नागरे, सर्वच नेतेगण उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं सर्वात मोठा गंभीर प्रश्न जो आहे तो आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकणं आणि त्यांना हद्दपार करणं, ही सर्वात मोठी बाब ही आम्ही माननीय आयुक्त कर्णिक साहेबांच्या समोर सुद्धा मांडली। त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की कोणावर गुन्हे नसेल आणि बळजबरीनं कोणाला नोटिसा काढल्या असतील तर त्या आम्हाला सांगा। परंतु कर्णिक साहेबांना विनंती करी की संबंधित खालचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना समज द्या, हेतुता कोणावरही निरंतर गुन्हे नसताना हद्दपारीच्या दमबाजा करण्याचा प्रयत्न करू नका। सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली जर का तुम्ही अशी कारवाई करणार असाल तर सत्तेमध्ये कधी ते राहतील कधी आम्ही राहू। सत्तेसाठी सत्तेला बळी पडू नका। जे खरं असेल त्या माणसावर कारवाई करा। आमचे माजी नगरसेवक या ठिकाणी असताना त्यांच्यावर कुठलेही गुन्हे नसताना, त्यांच्या केसेस सर्व नील झालेल्या असताना त्यांना या ठिकाणी हद्दपारीची नोटीस आली, हे अतिशय दुर्दैव आहे। त्याचबरोबर या ठिकाणी गणेशजी गीतेंचे भाऊ असतील, आमचे कार्यकर्ते स्लिपा वाटायला जात असतील, गणेशजी गीतेंची मातोश्री असेल, यांना भर रस्त्यात पकडून
हेतुतात दमबाजी करण्याचा जो प्रयत्न होतो अतिशय निंदनीय आहे. मुळामध्ये मतदारांना स्लिपा वाटणं, त्यांची व्यवस्था करणं, त्यांना आणणं आणि त्यांचं मतदान करून घेणं ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी असते आणि अशा वेळेस कार्यकर्त्यांना दमबाजी करणं हे अतिशय चुकीचं आहे. याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. पोलीस खात्याला विनंती करतो की अशा पद्धतीनं जर का चालू असेल तर ते बरोबर नाही. कार्यकर्त्याला 149च्या नोटिसा पोलीस बजावतोय हे अतिशय दुर्दैव आहे. का पोलीस असं करतात? हे इलेक्शन निघून जाईल. इलेक्शन नंतर मात्र पोलीस खात्याच्या विरोधात जे पोलीस स्टेशन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्याच्या विरोधात त्यांच्या समोर आंदोलन करण्याची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल. सर्व खोटे तडीपार ज्या आज काही त्यांनी केसेस काढलेले आहेत त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करत आहोत. आभार मानून घ्या पांडे. हो, आणि सर्व सन्माननीय इथे आमदार वाजे आहेत, आमचे गजुनाना शेलार आहेत आणि सर्व पत्रकारांचे आम्ही महाविकास आघाडीतर्फे मनापासून आभार मानतो. गेल्या 1 महिन्यापासून तिकीट डिक्लेअर झाल्यापासून जी काही आपण साथ दिलेली आहे खऱ्या मार्गाने आणि आज जो गणेश भाऊंनी इतिहास उलगडा केलेला आहे तो सुद्धा तुम्ही आज सगळ्या जनतेसमोर दाखवणार आहे. की एकच नम्र विनंती सर्व जनतेला करत आहे. नाशिक पूर्व मधून गणेश भाऊ गीते यांचे 1 नंबरचं बटन दाबून तुतारी ही निशाणी आहे, त्यांच्यावर तुम्ही बटन दाबा ही सर्वांना मी नम्र विनंती करते. मध्यमध्ये वसंत गीतेंना करा आणि सिडको मध्ये सुधाकर बडगुजार, देवळाली कॅम्पला बबनदादा घोलपांचे चिरंजीव या सर्वांना योग्य बटन दाबून तुम्हा सर्वांचा अमूल्य आणि अनमोल मतदान करून आपला महाराष्ट्राचा विकास आपल्या हातात आहे. हाच संदेश आज तुम्ही उद्यापर्यंत परवाच्या मतदानापर्यंत सर्वांच्या मनात रुजवा आणि आपला महाराष्ट्र वाचवा ही मी सर्वांना नम्र विनंती करून आपल्या सर्व पत्रकारांचे मी मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो.